बुलढाणा येथील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र एन जैन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे। यासाठी त्यांनी थेट पंतप्रधानांना उद्देशून पत्र लिहिलं असून त्याची प्रत जिल्हाधिकारी मार्फत नवी दिल्लीला पाठवण्यात आली आहे। जैन यांनी त्यांच्या निवेदनात स्पष्ट केलंय की अलीकडच्या काळात भारताच्या शेजारील देशांमध्ये श्रीलंका, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार आणि नेपाळ या ठिकाणी अस्थिरतेचे गृहकलहाचं वातावरण निर्माण झालंय। या अस्थिरतेचा परिणाम भारतावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ही परिस्थिती हेतुपुरस्पर उभी केली जात असून भारताला अस्थिर करण्याची आंतरराष्ट्रीय साजिश असू शकते असा गंभीर आरोप त्यांनी त्यांच्या पत्रात केला आहे। याशिवाय जैन यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळानंतर बदललेल्या आंतरराष्ट्रीय धोरणांबाबतही लक्ष वेधलं आहे। भारताविरुद्ध टीका करणे, दबाव आणण्याचा प्रयत्न करणे तसेच अचानक हातमिळवणी करून मैत्रीचा हात पुढे करणे या गोष्टींमध्ये काहीतरी वेगळं राजकारण दडलेलं आहे। मी कदाचित आपल्या पक्षाचा समर्थक नसेन, पण आपण सध्या माझ्या देशाचे पंतप्रधान आहात। देशभक्तीच्या भावनेतून मी हे पत्र लिहित आहे, कारण आपल्या सुरक्षेचा प्रश्न हा केवळ व्यक्तिगत नसून संपूर्ण देशाच्या सुरक्षेशी निगडीत आहे। त्यांनी पंतप्रधानांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केले। आपलं जीवन अमूल्य आहे आणि देशाच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे। कोणत्याही प्रकारची सुरक्षा चूक होऊ नये यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात असं आवाहन त्यांनी पत्राच्या शेवटी केलंय। जैन यांनी दिलेल्या निवेदनामुळे जिल्ह्यात तसेच सामाजिक वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। एक सामान्य नागरिक म्हणून देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेविषयी एवढ्या गांभीर्यानं व्यक्त केलेली ही भावना लोकशाहीतील जनतेच्या सजगतेचं उदाहरण असल्याचं बोललं जात आहे। सदर निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अधिकृत वर्गानं नवी दिल्लीला पाठवण्यात आले असून पंतप्रधान कार्यालयाकडून यावर पुढील कार्यवाही होण्याची अपेक्षा आहे। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।